जेव्हा मटण खाण्याची वेळ येते तेव्हा बरेच लोक असे म्हणतात की आम्हाला बोलाई आहे, आम्ही फक्त बोलायचे मटण खातो. बोलायचे मटण काय असते, या प्रथेमागे कोणती कारणे आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. बोलाई देवीचे प्रसिद्ध स्थान वाडे बोलाई येथे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले भक्तगण इथे दर्शनासाठी येत असतात. बोलायला पार्वतीचा अवतार मानला जातो. अश्विन महिन्याच्या रविवारी देवीची यात्रा भरते. हे मंदिर पांडवकालीन आहे. मंदिराच्या आवारात पांडवकालीन तळे असून त्यात हातपाय धुतल्यानंतर त्वचेचे विकार बरे होतात अशी श्रद्धा आहे. बोलाई देवीची अजून एक प्रथा आहे, त्याला ओलांडा असे म्हणतात. यामध्ये रविवारी मुख्य मंदिरापासून बोलाई देवीच्या माहेरघर असणाऱ्या डोंगरावरील मंदिराकडे वाजत गाजत पुजारी जातात. त्यावेळी आरती घेऊन पुजाऱ्याने आपल्याला ओलांडून जावे अशी प्रथा असते. दोन्ही बाजूने रस्त्यावर भाविक लोटांगण घालतात व पुजारी त्यांना ओलांडून जातात. त्याला देवीचा ओलांडा म्हणतात. देवीला बोकडाचे मटण चालत नाही, त्यामुळे भक्तगण देखील बोकडाचे मटण वर्ज्य मानतात. भक्तजन मेंढीचे मटण खातात, बकरी किंवा बोकडाचे मटण खात नाहीत. मेंढीच्या मटणालाच बोलाई म्हणले जाते. काही अभ्यासू लोकांच्या मते ही प्रथा पडण्याच्या मागे दोन शक्यता आहेत. भौगोलिक परिसराचा अभ्यास करता पूर्वीच्या काळी इथे मेंढ्यांचे प्रमाण जास्त असावे, तुलनेत शेळ्या कमी असाव्यात. अनेक प्रथा परंपरांचा संबंध या मानवाच्या जीवनातून जन्माला येतो. त्या काळाची गरज म्हणून ही प्रथा समोर आली असावी अशी शक्यता मांडली जाते. प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात अनुवंशिक जीन्स तयार होतात. त्या भागामुळे त्या भागातील परिसरातील व्यक्तींना एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असू शकते. तिथल्या वातावरणामुळे सर्वच लोकांच्या जीन्समध्ये असे बदल घडून येतात. बोकडाचे मटण खाल्ल्यामुळे या परिसरातील लोकांच्या अंगावर चट्टे उठतात. त्यामागे देखील असेच कारण असावे, पण ही देखील शक्यताच झाली. पण हा फक्त अंदाज आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.